सरकारने चालू करावे आणि ई-केवायसी पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं। त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना या योजनेचा त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे 3 महिन्याचे हप्ते लटकलेले आहे। ई-केवायसी करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये। तर काही महिलांचे ई-केवायसी व्हायचे आहे, पोर्टलच बंद करून ठेवलं। ई-केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे, म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात आले, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन ठेवू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिला आहे। मी सांगू इच्छिते की जे लाडकी बहीण योजना आहे त्यांचे ई-केवायसी न झाल्यामुळे त्यांनी आमच्याकडे काम सोपवलेले आहे की तुम्ही त्यांची फेरतपासणी करा आणि तुम्ही पात्र आणि अपात्र या याद्या तुम्ही तयार करून द्या। पण आम्ही संतापलो या कामाने, त्याच्यामुळे आम्ही हे पात्र आणि अपात्र यांच्या आम्ही याद्या करून घेणार नाही आणि या कामास आम्ही नकार देत आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार सत्तेवर आलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचा लाडक्या बहिणीचे जे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम होता किंवा योजनांचा अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम होता त्या अंमलबजावणी कर्मचारी केलेला आहे आणि जे पूर्वीचे जे फॉर्म भरले त्याचे 50 रुपये प्रति लाभार्थी अजूनपर्यंत त्यांना मिळाले नाहीत। तरी पण सरकारने जे काही आता केवायसीचा पर्याय योग्य न निवडल्यामुळे काही लोकांनी त्यांना लाभ बंद झालेला आहे, त्याचा फेर सर्वेक्षण करण्याचं काम या अंगणवाडी सेविकांवर दिलेलं आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये 5 उद्दिष्ट आणि 6 सेवाचं काम त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या विविध योजनेचे काम ते करतात आणि म्हणून मला वेळ मिळत नाही। गरिबांच्या मुलांना मध्ये शिकवण्यासाठी येतात, त्यांना शिकवायचं नाही का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांची केवायसी राहिलेली आहे, ज्या महिलांची केवायसी चुकलेली आहे किंवा ज्या बहिणी केवायसीचा मेसेज सक्सेसफुल आल्यावरही त्यांना हप्ते मिळाले नाही आहेत, तर या सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासमोर आलेली आहे। कालच मी एक व्हिडिओ टाकला आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी आहे ती आता अंगणवाडी सेविकाताई करणार नाही आहेत। तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं काहीही काम नाही, कारण की शासनाचे वरून आदेश असे आलेले आहेत की अंगणवाडी सेविकाताई यांनी योजनाबाह्य कामे करायची नाही आहेत। तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सर्व जे काही कैलास पगारे सर आहेत, आयुक्त आहेत मुंबईचे, तर त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि ते परिपत्रक सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना पाठवलेले आहे। त्याचबरोबर तहसीलमधील जे काही तहसीलदार्स आहेत, त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी आहेत, या सर्वांनाच पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पाठवलेले आहेत। आता यावरून असं स्पष्ट झालेलं आहे की लाडकी बहीण योजनेची जी काही केवायसी आहे ती आता अंगणवाडी सेविकाताई करणार नाही आहेत। आता या अगोदर तुम्हाला माहीतच असेल की आदित्यताई तटकरे यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडूनच जी काही प्रत्यक्ष पडताळणी आहे यानुसार केवायसी होणार आहे लाडक्या बहिणींची। आता तुम्हाला माहीतच असेल की 31 डिसेंबर 2025 पर्यंतच लाडकी बहीण केवायसी करण्याची मुदत होती आणि ती मुदत संपल्यानंतर लाखो बहिणींची केवायसी बाकी राहिलेली होती आणि त्याच निमित्तानं ही लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, त्यामुळं लाडक्या बहिणी रस्त्यांवर उतरल्या होत्या आणि त्यांनी धरणे आंदोलनसुद्धा केला आणि त्याचबरोबर तहसील कार्यालयांचा घेरावसुद्धा केलेला होता आणि त्यामुळे सरकारनं त्वरित हालचाली चालू केल्या आणि विविध माध्यमातून अंगणवाडी सेविकांताईंकडूनच लाडकी बहीण योजनेची केवायसी पडताळणी होणार आहे असं सांगण्यात आलं आणि ही घाई त्यांना आता भोवली आहे, कारण की अंगणवाडी सेविका यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी। आता महिला व बाल विकास आयुक्त जे आहेत कैलास पगारे सर नवी मुंबईचे, यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवलेलं आहे, पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई लाडक्या बहीण योजनेची कामे करणार नाहीत असं स्पष्ट त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ मी काल आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तो बघू शकता आणि यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे परिपत्रक दाखवून देत आहे आणि यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई आता ई-केवायसीची जी काही प्रक्रिया आहे प्रत्यक्ष पडताळणी ते करणार नाही आहेत। त्याचबरोबर तुम्हाला माहीतच असेल की या अगोदर 2-3 वेळा आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलं, त्याचबरोबर एक परिपत्रक असं आलं ज्यामध्ये की
अकोला जिल्ह्याचे जे काही कार्यक्रम अधिकारी आहेत महिला व बालविकास विभागाचे, त्यांनी स्पष्ट पत्र पाठवण्यात आलं होतं. ते सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवून दिलं आहे. त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकाताई यांना प्रत्यक्ष पडताळणी लाडकी बहीण योजनेची करावी लागणार आहे. त्याचबरोबर यादीसुद्धा नावांची, लाडक्या बहिणींच्या नावांची यादीसुद्धा त्यांना पाठवण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ईमेलवर ते याद्या येणार आहेत आणि ही पडताळणी तुम्हाला करावी लागणार आहे, अशा प्रकारचं त्यांचं पत्र होतं. त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातून एक बातमी आली होती आणि त्यामध्ये सुद्धा जे काही कार्यक्रम अधिकारी आहेत, तिचे विकास अधिकारी आहेत, यांची मुलाखत सुद्धा मी तुम्हाला आपल्या एका व्हिडिओमध्ये दाखवून दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे किंवा राहून गेलेली आहे किंवा मग केवायसी सक्सेसफुलचा मेसेज आल्यावर त्यांना हप्ते आलेले नाहीत, तर या सर्वांची केवायसी पडताळणी अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून होणार आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आणि त्याबद्दलचे जे काही याद्या आहेत वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये आम्ही पाठवलेल्या आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवून देत आहे. सर, या अनुषंगाने जेव्हा ई-केवायसीच्या सूचना होत्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली पण त्याच्यामुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे लाभ बंद झाल्याची तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने माननीय सचिव महोदयांनी 20 तारखेला VC घेतली होती आणि VC मध्ये त्यांनी सूचना दिल्या होत्या की या अनुषंगाने जी काही यादी आहे ती जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून देण्यात येईल. बिनवाईल माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील आपली त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये या विषयाला कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता याच्या देखील सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा स्तरावरती जवळपास 30,918 महिलांची यादी गुगल ड्राईव्ह मध्ये प्राप्त झाली. त्यापैकी ग्रामीण मध्ये जे आहे ते जवळपास 22,921 आहे आणि शहरी भागामध्ये 7,997 महिलांची यादी आलेली आहे. त्याला आम्ही ग्रामीण आणि शहरी गावने आपण याद्या करून पाठवलेल्या आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे होतं की पडताळणीमध्ये शासनाने 3 मुद्द्यांवरती पडताळणी करण्याचा एक विषय होता. एक महत्वाचं म्हणजे लाभार्थ्याचं वय 21 ते 65 या दरम्यान असावं आणि सेकंड एक होते की काही महिलांनी अर्ज केला त्याच्यामध्ये नाव महिलेचं आहे पण आधार कार्ड पुरुषाचं जोडलेलं आहे, त्यामुळे ती महिला पात्र महिला म्हणजे ज्यांनी अर्ज केला ती ऍक्च्युअली मध्ये महिलाच आहे का नाही हा एक महत्वाचा विषय होता. आणि थर्ड महत्वाचा विषय म्हणजे की त्या कुटुंबाच्या सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा नाही किंवा सेवानिवृत्तीचा लाभ घेत नाही याची पडताळणी होणं महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे कुटुंबाची व्याख्या फार स्पेसिफिक दिलेली आहे. कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुले एवढं ते कुटुंबाचं आहे आणि या अनुषंगाने आपण सर्व याद्या त्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या आहे. आता महत्वाचं हे आहे की त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचंच व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि त्या यादीमध्ये ज्यांचं नाव नाही आहे त्यासाठी आपल्याला शासनाच्या पुढच्या सूचनांचं वाट बघावी लागेल. कारण की ज्यांची यादी आपल्याला शासन स्तरावरून आलेली आहे यांचंच पडताळणी होणार आणि ज्यांची यादी नाही आली त्यांची सध्याच्या घडीला आपण काहीच नाही करू शकत, आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. सर, याच्यामध्ये कसं होईल की म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर अंगणवाडी सेविका बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शहरी भागामध्ये देखील अंगणवाडी सेविका आहे, परंतु शहरी भागाची लोकसंख्या बघितली तर अंगणवाडी सेविकेचा आवाका थोडासा कमी पडू शकतो. याच्यामध्ये आपण नगर परिषदेचे जे वार्ड अधिकारी आहे आणि ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा आपण मदत घेतलेली आहे, जेणेकरून त्यांच्या कोऑर्डिनेशन आपल्याला हे करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं कसं सर की एवढा मोठा डाटा ऑनलाईन पद्धतीने सेविकांना करता येणार नाही, त्याच्यामुळे आपण ग्रामसेवक पंचायतीला असणारे डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांच्या माध्यमातून तो डाटा आपल्याकडे जर उपलब्ध झाला तर जेणेकरून आपल्याला या महिलांची लाभार्थ्यांची लवकरात लवकर पडताळणी करून आपल्याला शासन स्तरावर सादर करता येईल. आता मेनवाईल काय की या प्रोसेसला मागच्या 15 दिवसापासून कार्यालयाची जी कंडिशन आहे रोज 400 ते 500 महिला माझ्या कार्यालयाकडे येतात आणि त्यामुळे त्यांना म्हणजे आष्टीच्या महिलांना इथे येऊन फक्त ई-केवायसी मध्ये तुझं नाव आहे की नाही कशामुळे रद्द एवढंच कारण सांगून झालं होतं आणि मग काय त्यांच्याकडून तो अर्ज घेण्याची जी प्रोसेस होती म्हणजे अर्ज द्या तुमचा आला आम्ही पडताळणी करून म्हणजे पुढची प्रोसेस आम्ही सांगतो तुम्हाला काय आहे. तर यामुळे महिलांची जे म्हणजे हालअपेष्टा होत होत्या त्या त्यांच्या होणार नाही आणि मेन म्हणजे ज्यांचं नाव यादीत आहे त्यांचंच आपण पहिल्या टप्प्यावरती तरी सध्या पडताळणी करू शकतो. तर तुम्ही बघितलं असेल की आता या वर्धा जिल्ह्यातील जे काही कार्यक्रम अधिकारी आहेत यांच्याकडून ही माहिती आलेली आहे आणि यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी सेविकाताईकडूनच जे काही पडताळणी आहे लाडक्या बहिणींची हे होणार आहे आणि त्याबद्दलचे त्यांच्या नावांची याद्यासुद्धा आम्ही अंगणवाडींना पाठवण्यात आलेल्या आहे. परंतु आता मात्र जे काही कैलाश पगारे सर आहेत, आयुक्त आहेत, तर त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की या लाडक्या बहीण योजनेची कामं अंगणवाडी सेविकाताई करणार नाहीत, योजनाबाह्य कोणतेही कामं आता अंगणवाडी सेविकाताई करणार नाहीत, अशाच प्रकारचं स्पष्ट पत्र त्यांनी सर्व जिल्हाधिकारी त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी यांना पाठवलेलं आहे. म्हणून आता अंगणवाडी सेविकाताई ह्या आता लाडकी बहीण योजनेतील केवायसीचं काम करणार नाही आहेत हे आता स्पष्ट झाले. आता म्हणून मग आनंदाची गोष्ट कोणची आहे तर मग आता तुम्हाला ऑनलाईन तुमची जी केवायसी आहे ते होणार आहे, कारण की सरकारपुढे आता दुसरा कोणता उपाय नाही आहे. त्यांना ऑनलाईन
पोर्टल चालू करावं लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचं जे काही पोर्टल आहे ज्यामध्ये तुम्ही KYC करू शकणार होते ते पोर्टल तुम्ही आता त्या पोर्टलवरून KYC करू शकणार आहात, कारण की मोबाईलवरूनच तुमची जी KYC आहे त्याचीच प्रक्रिया सरकार पुढे सुरू करणार आहे असं वाटत आहे. याबद्दलची अधिक माहिती मिळाल्यास नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.